बघा विद्यार्थी मित्र, पडळकर कॉमर्स कोचिंग क्लासेसमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. बघा, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर्स आणि बुक्का सबस्क्राईब करा. बिलकुल सबस्क्राईब करा, म्हणजे कसं आहे तुम्हाला व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. सबस्क्राईब केल्यास खूप खूप धन्यवाद, तुमचे आभारी आम्ही. बघा आता मीडियन मध्ये आपण काय बघणार आहोत. मीडियन, आता हे मीडियनचं दुसरं चॅप्टर जे चालू झालेलं आपलं, त्याच्यामध्ये आपली सिंपल सिरीज ही संपलेली आहे. मी त्याचा एक लेक्चर तुम्हाला सेंड केलेला आहेच. बघा आता मीडियन मध्ये आपण डिस्क्रीट सिरीज बघणार आहोत. सेकंड नंबरची सिरीज. कोणत्या नंबरची सिरीज? सेकंड नंबरची सिरीज म्हणजे डिस्क्रीट सिरीज. आता या डिस्क्रीट सिरीज मध्ये काय असते, मी तुम्हाला मीन मध्ये शिकवलं. यम आणि एफ दिलेला असतो, यम आणि एफ दिलेला असतो, यम आणि एफ दिलेला असतो. मग यम एफ दिलेला असेल तर तुम्ही काय करत असता, मीन मध्ये डीएक्स आय एफ डीएक्स आय काढता. आता इथं या मीडियन मध्ये डीएक्स आय एफ डीएक्स आय काढायचा नाही. मग आता या सर यामध्ये काय काढायचं, कारण की मीडियन म्हणजे मध्य का असतो. मीन सिंपल सिरीजला आपण बघितलं, तर यामध्ये काय काढायचं असतं, सी आणि एफ, सेंटर फ्रिक्वेन्सी म्हणतात त्याला. म्हणजे मधातली जी फ्रिक्वेन्सी असते आपण जे काढून राहिलेलं आहे ती. तर ही जी फ्रिक्वेन्सी दिलेली आहे ही पहिली संख्या जशी आहे तशीच ठेवायची. मग काय करायची, या दोघांची ऍडिशनल 8 + 12 किती होतात 20 प्लस करायचं. या दोघांचा प्लस करायचं म्हणजे बेरीज ऍडिशनल करायची. मग 20 + 20 40 23, याच्यामध्ये प्लस करायचं 63, हे सुद्धा प्लस करायचे. 6 आणि 7 8 80 आहे की नाही. हे प्लस करायची 92 मध्ये 8 प्लस करायची 100. बघा हे सीएफ ची ही जी सगळ्यात शेवटची संख्या 100 आली. कोणती आलेली आहे? 100. आणि त्यानंतर या फ्रिक्वेन्सीची बेरीज सुद्धा 100च, म्हणजे जी येणार ती 100 आलेली आहे. या 100 आली म्हणजे ही बी 100 आली पाहिजे. ही अगर दुसरी आली तर ही संख्या सुद्धा दुसरी असली पाहिजे तुमची. मग 100. मग आता आपल्याला फक्त सीएफ काढावं लागते. सर मीडियन मध्ये काय काढावं लागते, तर फक्त सीएफ, बाकी काहीच काढण्याची आवश्यकता नाही. कॅल्क्युलेशन्स ऑफ मीडियन. यम इज इक्वल टू साइज ऑफ n + 1/2. मी तुम्हाला n + 1 हाच फॉर्म्युला सिंपल सिरीजला सुद्धा सांगितला. आता डिस्क्रीट सिरीजला सुद्धा तोच आहे. या दोन सिरीजला एकच फॉर्म्युला आहे, परंतु 3 सिरीजला फॉर्म्युला चेंज होणार आहे. यम इज इक्वल टू साइज ऑफ n, म्हणजे आता फ्रिक्वेन्सीची बेरीज बघायची आपण, किती आहे 100 + 1/2. यम इज इक्वल टू साइज ऑफ 100 + 1 करायचं 0 1, यांची बेरीज करून घ्यायची आहे तुम्हाला. म्हणजे कसं आहे, तुम्हाला ती डिवायडेशन करायला सोपी जाते. साइज ऑफ डिवायडेशन केल्यानंतर 50.50. मग आता सर आपण जर सिंपल सिरीज मध्ये ही 50 पॉईंट म्हणजे 2 3 4 संख्यावर मोजलं होतं. आता तसं नाही, हे 50.50 आलेली आहे. म्हणजेच तुम्हाला या सीएफ मध्ये ही संख्या कोणत्या संख्यामध्ये येते? 8 मध्ये येते का? ही नाही. 20 मध्ये येते का? नाही. 40 मध्ये येते का? नाही. 63 मध्ये येते. कशामध्ये येते? 63 मध्ये येते. यम इज इक्वल टू 63 आली ना. मग याच्या समोरची संख्या बघायची तुम्हाला यम मध्ये, ही 40. म्हणजेच तुम्हाला तुमचं यम आलेलं आहे किती? 40. यम किती आलं तुमचं? 40. या 63 मध्ये ती हे 50.50 संख्या बसली असेल तर ते एम मध्ये येतात. आलं लक्षात? बघा आता हे गणित सुद्धा आपण तसंच बघू. याचं सुद्धा आपल्याला पहिले काय काढायचं? सीएफ काढून घेऊ. काय काढायचं आपल्याला? सीएफ. ही संख्या सेम जशी तशी प्लस करत चला, बेरीज करा, ऍडिशनल करा. 20 + 20 40 + 13 53 आहे ना. 53 प्लस किती होतं? 70 + 15 85 85 + 10 95. n इज इक्वल टू 95. यांची बेरीज फ्रिक्वेन्सीची ऍडिशनल करून घ्या तुम्ही. तुम्हाला माहित असायला पाहिजे ती. कॅल्सीवर करा, मोबाईलवर करा, कशावर पण करा. कॅल्क्युलेशन्स ऑफ मीडियन. यम इज इक्वल टू साइज ऑफ n + 1/2. हे लक्षात ठेवा. ॲटम यम साइज ऑफ n. आता n म्हणजे सर, n म्हणजे
95 95 फ्रिक्वेन्सीची ॲडिशनल 95 1 प्लस 1 हां. त्यानंतर बघा यम इज इक्वल टू साईज ऑफ यांची ॲडिशनल करा किती येते 96 त्याला डिवायडेड बाय 2 करा सांगा किती येणार 2 केल्यानंतर यम इज इक्वल टू साईज ऑफ त्याला डिवायडेशन किती करायचं आहे तुम्हाला 2 करायचं आहे म्हणजे ते 48 येणार किती येणार 48 चा 96 होतो यम इज इक्वल टू 48 सर आता याच्यामध्ये नाही या फ्रिक्वेन्सी CF मध्ये बघितलं किती संख्या कोणत्या याच्यामध्ये बसून राहिलेली 8 मध्ये येते का 48 नाही 20 मध्ये नाही 40 मध्ये नाही 53 मध्ये येणार कशामध्ये येणार 53 मग याच्या समोरची संख्या बघायची यम ही यम म्हणजे 8 बघा म्हणजे 8 आलेलं आहे तुमचं आन्सर किती येणार 8 गणित आलं लक्षात सेम याच पद्धतीने मी तुम्हाला अजून उदाहरणार्थ एक्झाम्पल वगैरे देणार आहोत किंवा तुम्हाला आता एखादा एक्झाम्पल मी याच्यावरती लिहून देतोय हा बघून घ्या आता इथं एक एक्झाम्पल यम आणि फ्रिक्वेन्सी आहे ना हा 2 4 6 8 10 11 12 14 16 आणि फ्रिक्वेन्सी घ्या 7 13 20 25 30 35 25 पुन्हा 50 आणि 5 हा यम आणि यम आणि एफ सेम या पद्धतीने तुम्हाला ते सोडवायचं आहे याचा पहिले CF काढायचा फ्रिक्वेन्सीची ॲडिशनल करायची एन इज इक्वल टू तुम्हाला आणि गणित एक्झाम्पल या पद्धतीनं सोडवायचं आहे हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि दबा के सब्सक्राइब करो सब लड़के दबा के सब्सक्राइब करो हा आणि तुम्ही मन लावून बघा ते तुम्हाला याच पद्धतीनं तुम्हाला पेपरमध्ये गणित येणार आहेत तुम्ही एकदम चांगल्या पद्धतीनं पेपर सोडू शकता नमस्कार उद्या बघू